सुरुवातीला महत्त्वाची घडामोड. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार कराडमधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक असलेल्या विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट घेण्यासाठी तरडगावला जाणार आहेत. तर कराडमधील शासकीय विश्रामगृहात सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्याचं आपण पाहतोय. त्यांच्यासोबत रुपाली चाकणकर या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत. तर त्यांचा हा सातारा दौरा आहे. सातारमध्ये कराडच्या शासकीय विश्रामगृहात सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झाल्याचं आपण पाहतोय. त्यांचा हा पहिलाच सातारा दौरा आणि या ठिकाणी प्रीतिसंगमावर त्या जाणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्या अभिवादन करणार आहेत. तर सुनेत्रा पवार सध्या शासकीय विश्रामगृहात दाखल झालेल्या आहेत. कराडमधली ही दृश्य त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत. रुपाली चाकणकर त्यांच्यासोबत आहेत. त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाल्यात. आज प्रीतिसंगमावर त्या जाणार आहेत. तिथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्या अभिवादन करणार आहेत. त्यानंतर तरडगावला त्या रवाना होतील. या बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासोबत त्यांचे जे अंगरक्षक होते, सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्या विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुनेत्रा पवार घेणार आहेत. गेली कित्येक वर्ष अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव असायचे. ते त्यांचे सुरक्षा रक्षक होते, अंगरक्षक होते आणि त्याच विदीप जाधव यांचा सुद्धा या बारामतीतल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट सुनेत्रा पवार घेणार. दुसरीकडे यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ आहे प्रीतिसंगमावर आणि त्याच ठिकाणी अभिवादन सुद्धा सुनेत्रा पवार करणार आहेत. तर ज्या विचारांचा, यशवंत विचारांचा वारसा हा पवार कुटुंबाकडून, राष्ट्रवादीकडून सांगितला जातो, त्याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती